साईराम मंडळी, साईराम, शुभ सकाळ. आता आम्ही ठेकवरून निघालो आहे चाय बी पिऊन. आता आम्ही जाऊ डायरेक्ट नाश्त्याच्या ठेकला. आजचा नाश्ता आहे मेंदूवडा म्हणून आम्ही लवकर आलो आहे पुढे. आणि आमचा दुपारचा ठेका आहे कसारा घाट. तर कसारा घाटावर आम्ही जाऊ. पहिला आंघोळ बिंघोळ करू. आम्ही आंघोळ बिंघोळ नाही केलं तर आंघोळ बिंघोळ जाऊन करू आणि तुम्हाला दाखवू व्हिडिओ. बघत राहा असेच माझे व्हिडिओ लास्टपर्यंत. भरपूर थंडी आहे आमच्या इथे. आता आम्ही पोचलो आहे पालीला. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता निघालो आहे तिथून. पालखी थांबली तिथून. आता आम्ही जरा नाश्त्याच्या ठेकला पोचतो. नाशिक बघा 98 किलोमीटर आहे इथून. आता आम्हाला जायचं आहे कसाऱ्याला. कसारा इथून 36 किलोमीटर आहे. बघा पालखी आमची निघाली आहे. तर डायरेक्ट जाऊ नाश्त्याच्या ठेकला. साईराम मंडळी, आता आम्ही एवढ्या लांबून चालून आलो आहे सकाळच्या ठेकवरून. तर डायरेक्ट थांबलो आहे. जरा पाय दुखलेत म्हणून पालखी पण थांबवले या साईडला. एका पेट्रोल पंपवर थांबले. नाश्ता करायला आम्ही यातून पुढे जायचं बाकी आहे. थोडी माणसं पाठवून यायचे म्हणून पालखी इथं थांबवले. साईराम मंडळी, आता आम्ही नाश्त्याच्या ठेकवरती पोचलो आम्ही लोक. लोका नाश्ता आजला नाश्ता आहे मेंदूवडे वगैरे पालखीचे ठेवले आम्ही लोकांनी. नाश्त्याला बघा आमच्या मेंदूवडे आहेत, सांबार. आमच्या आता मेंदूवडे नाश्ता करतो आम्ही. नमस्कार मंडळी, साईराम. तर आम्ही आता आलो आहे शहापूरच्या मार्केटमध्ये. आता आम्ही नाश्ता विचार केला आहे आणि निघालो आहे अंगुलीच्या ठेकवरती. शहापूरच्या मार्केट बघू शकता तुम्ही लोक. साईराम मंडळी, शहापूरच्या मार्केट बघा. तर पुढे जाऊन थोड्याच अंतरावरती आमचा अंगुलीचा ठेक आहे. कंपनी. आम्ही आंघोळ करायला थांबलो इथे. मस्त नदी भेटली आम्हाला लोकांना आंघोळ करायला. हे बघा कंपनी बघा आपली इथेच आहे. आंघोळ बिंघोळ करून परत आम्ही जाऊ चालत पुढे ठेकवरती दुपारच्या जेवायला डायरेक्ट. मंडळी, आता जेवायचं आमचा टायमिंग झाला आहे. पालखी तिथे थांबले आणि आमच्या इथे जेवायचा टायमिंग झाला. श्रीखंड पुरी. साईराम साईराम. राम राम मंडळी, आता पालखी निघाली आमची जेवणाच्या ठेकवरून. साईराम साईराम. जेवणाच्या ठेकवरून आता पालखी निघाली डायरेक्ट रात्रीच्या ठेक हॉल्ट. साईराम. साईराम मंडळी, तर आम्ही आज चालता चालता संध्याकाळी आम्ही पीर बाबा जवळ पोचलो. पीर बाबा बघू शकता तुम्ही. गमसन पीर बाबा.
पीरो के पीर बादशाह पीर. वाजतय कसा गाड यो कोकणी पाड्याचा चांगलाय